नमस्कार मित्रांनो, मी अतुल पाचकडे एकेपीच पर्सनल फायनान्स चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आज मी आपल्यासोबत एक अशी गोष्ट शेअर करणार आहे ज्यामध्ये आपले आर्थिक भवितव्य चेंज करण्याची प्रचंड ताकद आहे. तर मित्रांनो, आपणाला माहीत आहे का 843 रूल काय आहे? जर आपल्याला माहीत नसेल तर आज आपली ट्रीट आहे समजा, कारण की हा रूल वेल्थ क्रिएशन व इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी गाठण्यासाठी एक गेम चेंजर होऊ शकतो. तर असा गेम चेंजर रूल बघण्यास आपण उत्सुक आहात, तर चला तर मग त्याची आपण सविस्तर माहिती करून घेऊया. तर मित्रांनो, 843 रूल हा कुठल्याही प्रकारचा जादुई फॉर्म्युला नाही आहे, तर तो एक म्युच्युअल फंडमध्ये कंपाऊंडिंग म्हणजे चक्रवाढीने आपली संपत्ती कशी वाढते हे जाणून घेण्याचे एक साधन आहे. तर मित्रांनो, हा रूल जाणून घेण्यापूर्वी कंपाऊंडिंग व म्युच्युअल फंडमध्ये कंपाऊंडिंग कसे होते हे जाणून घेणे जरुरीचे आहे. तर मित्रांनो, काही आठवड्यांपूर्वी मी कंपाऊंडिंग स्पेशली म्युच्युअल फंडमध्ये कसे कंपाऊंडिंग होते याचा व्हिडिओ पब्लिश केलेला होता. तो आपण सर्वांनी बघितला असेल. ज्यांनी हा व्हिडिओ बघितला नाही त्यांनी वर जे आय बटन दिलेले आहे ते क्लिक करून तो व्हिडिओ सर्वप्रथम बघावा, त्यामुळे या विषयाला आपल्याला कंटिन्युटी मिळेल. तर मित्रांनो, ती सर्व माहिती इथे मी रिपीट न करता आजच्या विषयाकरता जेवढी माहिती हवी आहे तेवढी सांगतो. तर मित्रांनो, म्युच्युअल फंडमधील कंपाऊंडिंग आपल्याला इकॉनॉमिकल व बिझनेस दृष्टीने बघायचे आहे, कारण म्युच्युअल फंडमध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट रेट नसतो. तर आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो आणि कालांतराने त्याच्यामध्ये वाढ होत असते. ती वाढ मूळ गुंतवणुकीमध्ये विलीन होते. अशा प्रकारे वाढीवर वाढ अशी चेन रिॲक्शन होऊन कंपाऊंडिंग होते. हे आपल्याला एकदम सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास मी आपल्याला स्नोबॉलचे उदाहरण देतो. स्नोबॉल सगळ्यांना माहीत आहे. एखाद्या हिमपर्वतावरून एखादा बर्फाचा गोळा खाली घरंगळत येत असतो. जो घरंगळत येत असताना तो आजूबाजूचा जो बर्फ आहे तो आपल्यामध्ये सामावून घेत असतो व अशा रीतीने तो आकारमानाने मोठा होत असतो. ज्यावेळेस तो बर्फाचा गोळा पायथ्याशी येतो त्यावेळेस त्याचे आकारमान प्रचंड झालेले असते व त्याचे डेव्हॅस्टेटिंग इफेक्ट आपल्याला माहीत आहे. तर त्याच अर्थाने आपल्याला म्युच्युअल फंडमधील संपत्तीचे कंपाऊंडिंग होत असते. तर मित्रांनो, याच पार्श्वभूमीवर आपल्याला 843 रूल बघायचा आहे. या रूलमध्ये 3 आकडे दिलेले आहेत. 843 तर त्या 3 फेजेस आहेत आणि हे जे आकडे आहेत 8, 4 आणि 3 हे वर्ष आहेत. तर पहिल्या फेजमध्ये जी 8 वर्षाची असते त्यामध्ये आपण म्युच्युअल फंडमध्ये हळूहळू गुंतवणूक करत असतो व ती स्टेडीली वाढत असते. इथे जो स्नोबॉल आहे हा आकारमानाने मोठा होत असतो. दुसऱ्या फेज जी 4 वर्षाची आहे ही एक अतिशय इंटरेस्टिंग अशी फेज आहे आणि इथे आपल्याला कंपाऊंडिंगचा इफेक्ट बघायला मिळेल, कारण जी 8 वर्षामध्ये जी आपली कॉर्पस जमा झाले होते ते कॉर्पस फक्त 4 वर्षातच जमा होते आणि तिसऱ्या फेजमध्ये तर ते 3च वर्षात जमा होते. तर 15 वर्षानंतर आपल्याला आपले कॉर्पस जे 8 वर्षात झाले आहे त्याच्या तिप्पट झालेले दिसेल आणि म्हणूनच एक्सपर्ट्सच्या मते म्युच्युअल फंड कंपाऊंडिंगमध्ये 15 वर्ष हे अतिशय महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, जर आपल्याला क्युरिओसिटी असेल तर पुढे ही इन्व्हेस्टमेंट 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष ठेवली तर ती काय होईल? तर ती प्रचंड आकारमानाने वाढत जाईल. तर हे बघण्यासाठी आपण एक उदाहरण बघणार आहोत. तर ते उदाहरण घेण्यासाठी मी भारतात सर्वात जुना असा जो म्युच्युअल फंड लॉन्च केला आहे UTI मास्टर शेअर, नंतर तो विलीन होऊन किंवा त्याचे नाव चेंज झालेले आहे आणि आता त्याला UTI लार्ज कॅप फंड असे म्हणतात, तो आपण आपल्या उदाहरणामध्ये घेणार आहे. तर मित्रांनो, UTIच्या साईट्सनुसार त्या फंडमध्ये लॉन्च केल्यापासून जवळजवळ 14.5% वरती रिटर्न्स मिळालेले आहे, परंतु कॅपिटल गेन व इतर खर्च वजा करून आपल्या हातात फक्त 13% पडतात. त्याचप्रमाणे भारतामध्ये गेल्या 25 वर्षात जे इक्विटी फंड आहे त्याचे ॲव्हरेज रिटर्न्स 13 आहेत आणि म्हणून आपण ते 13 कन्सिडर करतो आहे आणि 13मधून टॅक्सेशन व इतर मायनस करून 1% एवढे वजा केल्यास आपल्या हातामध्ये 12% एवढे रिटर्न्स पडते आहे. आपण असे गृहीत धरणार आहोत की त्या UTI लार्ज कॅप फंडमध्ये आपण 1986 पासून 10,000 रुपयाची SIP रेग्युलर चालू केलेली आहे. तर ती रक्कम 843 रूलप्रमाणे किती झाली व नंतर पुढे कशी कंपाऊंडिंग होते हे आपण बघणार आहोत. त्याकरता आपण स्क्रीनवर जाऊया. तर मित्रांनो, आपल्याला आता जे
843 रूल कंपाऊंडिंग कसं होतं आणि त्यानंतर पण कंपाऊंडिंग कसं होणार आहे याकरता आपल्याला एक SIP कॅल्क्युलेटर लागेल. आणि इंटरनेटवर SIP कॅल्क्युलेटर बरेचसे अवेलेबल आहे, पण आपण इथे ग्रोचं जे आहे ते SIP कॅल्क्युलेटर, ग्रो एक ब्रोकर आहे, त्यांचं SIP कॅल्क्युलेटर आहे आपण घेणार आहोत. आता याच्यामध्ये जे रिझल्ट आपण 8 वर्ष, 4 वर्ष, 15 वर्ष आणि नंतर जे काय कंपाऊंडिंग बघणार आहे त्यामध्ये आपल्याला आपण किती इन्व्हेस्टमेंट केली, त्यानंतर आपल्याला किती रिटर्न्स मिळाले किंवा आपलं कॉर्पस किती झालं ह्याची नोंदणी करण्यासाठी एक आपण गुगल शीट घेतलेली आहे. या गुगल शीटमध्ये आपण ही सगळी इन्फॉर्मेशन मांडली. म्हणजे SIP अमाऊंट 10,000 आहे. आपण ऑक्टोबर 1986 पासून करणार अॅन्युअलाइज रिटर्न 12% हे सगळं घेतलंय. 8 वर्षानंतर काय होईल, 12 म्हणजे 843 रूल आहे इथे, 12 वर्ष, 15 वर्ष. त्याच्यानंतर आपण 20 वर्ष, 25 वर्ष आणि 2024 ऑक्टोबरपर्यंत तर आपली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट, रिटर्न्स आणि कॉर्पस काय होईल हे आता आपण इथे बघणार आहोत. तर चला तर मग आपण आता SIP, आता आपली SIP किती आहे इथे आपण 10,000 घेऊया. आता एक्सपेक्टेड रिटर्न्स आहे 12%. इथे ऑलरेडी दिले, इथे बटन दिलेलं आहे, इथे आपण कमी जास्त करू शकतो. बघा इथे दिसतं, तर आपल्याला 12% ठेवायचं आहे. पिरियड जो आहे, पहिला पिरियड जो आहे आपला 8 वर्षाचा आहे. आता 8 वर्षाचा पिरियड केल्यानंतर इथे बघा, आता 8 वर्षात आपण किती झाले, 9,60,000 आहे, त्याच्यावर एवढं रिटर्न झाली आणि आपलं कॉर्पस 16,15,266 झालं. तर आता ह्या व्हॅल्यूज आपण इकडे लिहून घेऊया. आपण किती इन्व्हेस्ट केलेले आहेत, 9,60,000. त्याच्यानंतर आपल्याला रिटर्न्स किती मिळाले त्याच्यावर लिहिलं 655,266. 655,266. आपलं कॉर्पस कितीचं झालं, 16,15,266 म्हणजे 16,15,266 ती इथे लिहिलं आहे. आता आपण पुढचा 4 वर्षाचा पिरियड SIP कॅल्क्युलेटरमध्ये जाऊन बघूया. पुढचा 4 वर्षाचा म्हणजे हा इथे 8च्या ऐवजी आपल्याला 12 करावे लागेल. आपण 12 केला. आता आपल्या इथे रिटर्न्स, आपलं इन्व्हेस्टमेंट अमाऊंट एवढी झाली, आपल्याला रिटर्न्स एवढे मिळाले ना, 32,22,000 एवढी अमाऊंट झालेली आहे. आता ही अमाऊंट आपण तिकडे लिहून घेऊया. 14,40,000 ही आपली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे त्या पिरियड मधली. U22 32,22,522 म्हटली अमाऊंट झाली. मी मागे तुम्हाला काय म्हटलं होतं की ही जी 8 वर्षात जी अमाऊंट आपली आहे 16,15,266 ही जवळजवळ या 12 वर्षाच्या पिरियडमध्ये डबल झाली. म्हणजे हा जो 4 वर्षाच्या पिरियडमध्ये ही 16 लाखाची अमाऊंट 32 लाख झालेली आहे. आता पुढे आपण अजून पुढचे 3 वर्ष घेऊया, 15 वर्ष घेऊया. 15 वर्षात आपण 18 लाख इन्व्हेस्ट केले, 32 लाख रिटर्न मिळाले, 50 लाख इथे लिहूया. 18 lakhs. किती मिळाले आपल्याला, 32,45,760. 32,45,760 आणि कॉर्पस किती झालं आपलं, 50,45,760. ते चेक करूया बरोबर आहे का, येस बरोबर आहे. तर आता मित्रांनो इथे बघा, पहिल्या 8 वर्षामध्ये आपलं कॉर्पस 16,15,000 झालं. तर पुढच्या 4 वर्षामध्ये म्हणजे 12 वर्षानंतर आपलं ते जवळजवळ डबल झालेलं आहे. आणि पुढचं जे ही अमाऊंट आहे ती तिप्पट झालेली ही इथे 15 वर्षानंतर. म्हणजे जे 8 वर्षानंतर आपल्याला जे कॉर्पस मिळालेलं आहे, हे इथे मी याच्यावर कर्सर दाखवलेलं आहे, सिलेक्ट केलेलं आहे, हे जे आहे हे 15 वर्षात डबल झालेलं आहे. म्हणजे आपल्याला कंपाऊंडिंग बघा किती वेगाने ह्या पिरियडमध्ये होतं. आणि म्हणूनच जे 843चा जो आहे, जो रूल आहे कंपाऊंडिंगचा, आपल्याला इथे आपल्या डोळ्यासमोरच हे तुम्हाला दिसत असेल. आता आपली क्युरिओसिटी म्हणून आपण आता पुढच्या जे आहे 20 वर्षानंतर, 25 वर्षानंतर, 30 वर्षानंतर, 35 वर्षानंतर व 38 वर्षानंतर म्हणजे ऑक्टोबर 2024 पर्यंत आपण इन्व्हेस्ट राहू असं पकडून आपण किती रिटर्न्स मिळतील, किती आपलं कॉर्पस होईल हे बघूया. आणि तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल तर आपण जाऊया बघूया. इथे मी 20 वर्ष करतो. 20 वर्षात आपली इन्व्हेस्टमेंट किती झाली, 24 लाख आपण इन्व्हेस्ट केलेले आहेत. त्यानंतर 75,91,479 75,91,479 हे आपल्याला रिटर्न्स मिळालेले आहे. 29 कॉर्पस. आता बघा तुम्ही, 15 वर्षानंतर जी अमाऊंट होती आपली 50,45,000 होती, ती पुढच्या 5 वर्षात डबल झालेली आहे. जवळजवळ 99,91,479 म्हणजे जवळजवळ डबल पोहोचलेली आहे. आता पुढच्या 25 वर्षात अजून बघा,
तर आपण हे 25 वर्षाचा कॅल्क्युलेटर बघूया. आपण 30 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहे टोटल. आपल्याला रिटर्न्स किती मिळाले त्याच्यावर? 15976 15976 351. What is the amount? 189 76 351. आता ही बघा, ही जी 20 वर्षानंतरची अमाऊंट होती 99 लाख, ती आता 1,89 lakhs म्हणजे जवळजवळ डबल पोचलेली आहे. दोन म्हणजे एक फक्त 11,000 रुपये, 11 लाख रुपये थोडे कमी आहेत. आता आपण असेच ही 30, 35 आणि 38 वर्षाची मी ऑलरेडी अमाऊंट इथे काढून ठेवलेली आहे. ती आपण आता इथे बघूया. बघा, 30 वर्षानंतर आपण झालेले ते 36 लाख हवं आहे. 36 लाख इन्व्हेस्ट केले 316. आता या अमाऊंटच्या जवळजवळ 180 म्हणजे 360 व्हायला पाहिजे. तर 352 म्हणजे जवळजवळ डबल झालेली आहे. पुढच्या 5 वर्षात म्हणजे 35 वर्षानंतर म्हणजे 2021 साली ही आपण 42 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. त्याच्यावर आपल्याला 6 करोड रुपये रिटर्न्स मिळाले आणि ही अमाऊंट जवळजवळ 7 करोडच्या म्हणजे डबलच्या जवळजवळ पोचलेली आहे. इथे पण बघा, पुढच्या 3 वर्षामध्ये अजून 5 वर्ष कंप्लीट व्हायचे आहे. म्हणजे ही करोड आता म्हणजे ऑक्टोबर 2024 मध्ये ही अमाऊंट जी आहे ही 9,33,67,000 म्हणजे कंपाऊंडिंग मध्ये बघा किती भयंकर ताकद आहे हे आपल्या डोळ्यासमोर. आणि हे खरोखरच उदाहरण आहे. म्हणजे जो फंड आपण बघितलेले आहे त्याचं हे उदाहरण घेऊन आपण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 13% रिटर्न घेतलेले, पण आपण ॲव्हरेज 12% मी कॉन्झर्वेटिव्ह एस्टिमेट म्हणजे ही अमाऊंट आपल्याला 10-12 करोड झाली असेल 24 पर्यंत. तर मित्रांनो, यामध्ये जे आपण युटीआयचं जे एक्झाम्पल दिलेलं आहे, हे कंपाऊंडिंग कसं आहे 843 आणि पुढचं जे कंपाऊंडिंग किती वाढत जाते हे दाखवण्यासाठी आपण फक्त एक्झाम्पलसाठी घेतलंय. त्यामुळे तर हे जे म्युच्युअल फंड मी सांगितलेलं आहे हा गुंतवणुकीचा सल्ला बिलकुल समजू नये. हे फक्त उदाहरण म्हणून आपले शिक्षण आपल्याला माहिती व्हावी याकरताच सांगितलेलं आहे. मित्रांनो, या गुगल शीटची लिंक आहे ही मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर मित्रांनो, आपल्याला विश्वास बसत नसेल की एवढ्या रकमेचे कंपाऊंडिंग होऊ शकते, प्रत्यक्षात घडू शकते का? तर मित्रांनो, हे आपण अतिशय खरोखरचे एक्झाम्पल बघितले आहे आणि जर आपल्याला हे आपल्या आयुष्यामध्ये गाठायचे असलेस आपण ते सहजपणे करू शकतो. परंतु त्याकरता आपल्याला 4 गोष्टीचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला अतिशय चांगला असा म्युच्युअल फंड निवडायचा आहे. दुसरी गोष्ट, या म्युच्युअल फंडामध्ये आपल्याला एक रेग्युलर अमाऊंट SIP द्वारे गुंतवायची आहे. आणि तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही गुंतवणूक आपण शिस्तबद्ध पद्धतीने कंटिन्युअस करायची आहे. किंवा काही लोकांना सवय आहे, बऱ्याच लोकांना सवय आहे की मार्केट डाऊन झाले त्यावेळेस आपण ती म्युच्युअल फंड मधून अमाऊंट काढून टाकतो व स्वतःला नुकसान करून घेतो. पण तसे काही करायचे नाही आहे, कारण आपण गुंतवणूक कंटिन्यू करायची आहे. आणि या ठिकाणी आपल्याला जे कॉस्ट ॲव्हरेजिंगचा इफेक्ट मिळतो, युनिट्स जास्त मिळतात आणि कंपाऊंडिंगसाठी ते अतिशय आवश्यक आहे. आणि चौथा आणि महत्त्वाचा रूल असा की आपली जी इन्व्हेस्टमेंट हॉरिझन आहे किंवा गुंतवणूक करण्याची जी हॉरिझन आहे ही दीर्घकालीन असल्या पाहिजे, तरच आपले हे उद्दिष्ट आपण साध्य करू शकतो. म्हणून मला इथे अपील करायची आहे की ज्या मित्रांचे वय 25 ते 35 वर्ष आहे त्यांनी हा प्रयोग मात्र जरूर करून बघावा. मित्रांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट मला नमूद करायची आहे, ती म्हणजे भूतकाळातील कामगिरी ही भविष्यकाळातच रिपीट होईल ह्याची खात्री कोणी देऊ शकत नाही. कारण ह्या गोष्टी शेअर मार्केटवर अवलंबून आहेत व त्याच्या अस्थिरतेचा त्यावर परिणाम पडू शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 843 रूल बघितल्यानंतर म्युच्युअल फंड कंपाऊंडिंगमध्ये किती ताकद आहे हे आपल्याला कळून चुकलेले आहे. तर जर आपल्याला हे आयुष्य गाठायचे असेल तर 3 गोष्टींवर आपण जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. ती म्हणजे सातत्य, दॅट इज कन्सिस्टन्सी, दुसरी शिस्त आणि तिसरी दीर्घकालीन गुंतवणुकीची हॉरिझन. या गोष्टी जर आपण काटेकोरपणे पाळल्या तर एक्झाम्पलमध्ये दिलेले संपत्ती आपण जमा करू शकतो. मित्रांनो, जर आपल्याला म्युच्युअल फंडबद्दल जास्तीत जास्त माहिती घ्यायची असेल किंवा आपला कुठलाही प्रश्न असेल तर तो मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवावा. आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास मला आनंद होईल.
तर मित्रांनो, आजचा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास तो जरूर लाईक करा व जास्तीत जास्त सहकारी व मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना या माहितीचा उपयोग होईल. आणि भविष्यात यासारखे माहितीपूर्ण कंटेंट बघण्यासाठी आपण माझे चॅनेल सबस्क्राईब करा. पुढील आठवड्यात भेटेस्तोवर स्वस्थ रहा, मस्त रहा, स्वतःची चांगली काळजी घ्या. धन्यवाद.